शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे। हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे। हिचा कोणी मालक असू शकत नाही। जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत, परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि हे शहर म्हणजे आपल्या बापजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा जनतेतून 2 वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आता सुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे। परत एकदा मी फक्त हेडलाईन तेवढी सांगतो, जयसिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि हा प्रयोग पूर्वी 7-8 वर्षापूर्वी आम्ही केला होता। काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबळ मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणानं। प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे। शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीच्या पातळीवर लढा लागलोय। कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलोय आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले। हे एक लक्षात घ्या, स्थानिक जे आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या पातळीवर युती होत असती आणि ह्यात पक्षीय याचा जयसिंगपूरच्या याचा काही संबंध नाही आहे। आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहितीप्रमाणे जयसिंगपूरसाठी आहे। तुम्ही शिरोळ आणि कुरुंदवाडची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे, तिथे स्वतंत्र प्रश्न विचारा।